आताचा जो प्रश्न आहे तो खरं कला स्वातंत्र्याला घेऊन नाहीये, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घेऊन आहे, की एखादा कलाकार जर सामाजिक किंवा राजकीय दृष्ट्या व्यक्त झाला, तर त्यातील काही लोकांना आपण त्रास होताना बघितलेलं आहे. तर हा विचार मनात ठेवून कलाकार सतत विचार करत असतो का, जेव्हा काही घटना घडत असते तेव्हा, की आपण म्हणजे मत असलं तरी व्यक्त व्हावं की नाही, हा विचार करत असतो का ह्या कारणामुळे? कारण यात आर्थिक नुकसानही असतं, ह्यात मनस्तापही असतो मग. कारण एक सेलिब्रिटी स्टेटस जर तुमचं असेल, तर सामान्यतः इतर लोक एकमेकांना सोशल मीडियावर शिव्या देऊन संपवून टाकतात. पण तुम्ही जर सेलिब्रिटी असाल आणि तुमच्या पाठीमागे जर ट्रोलिंग सुरू झालं तर किंवा लोक लागली, तर तो मनस्ताप खूप मोठा होऊ शकतो, जे आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. तर कुठल्याही महत्वाच्या घडामोडीवर व्यक्त होताना जास्त विचार करावा लागतो का कलाकाराला? 100% विचार करायला लागतो. पण मला असं वाटतं की प्रत्येकाचं मत आहे, प्रत्येकाची विचारधारा आहे. मला पर्सनली असं वाटतं की माझं मत जे काय आहे ते मी मतपेटीत वापरीन. कलाकार म्हणून माझं काम आहे कलेशी एकनिष्ठ राहणं. कला हा माझा धर्म आहे असं समजणं आणि त्या दृष्टीने प्रवास करणं. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा फार विचार करत नाही. दोन विरुद्ध राजकीय विचारधारांची माणसं विधानभवनात एकत्र हसता खेळताना तुम्ही बघताच की, चहा पिताना बघताच की. मग ते काय म्हणजे दोस्त असतातच ना, ते विचारधारा वेगळ्या असतात. पण मला असं वाटतं की या सगळ्यावर व्यक्त होण्यापेक्षा आपण नाटक कसं करता येईल यावर जास्त व्यक्त व्हावं. मला जास्तीत जास्त चित्रपट कसे मिळतील आणि त्यातल्या भूमिका मी कशा चांगल्या करू शकीन याचा विचार मी जास्त करायला हवा कलाकार म्हणून, असं मला वाटतं. नागराज, हाच प्रश्न खरं मी तुम्हालाही विचारेन, की व्यक्त होताना विचार करावा लागतो का? जास्त विचार म्हणजे सामान्यांपेक्षा? असं होतं, कारण की आता तुम्ही आमच्या मुलाखती घेतायत त्याच्यामुळेच घेताय. म्हणजे तुमची पण म्हणजे मतं असणार, आपल्या सगळ्या लोकांची मतं असणार आणि मतं असू शकतात. एकही मला वाटतं की बऱ्याचदा मत व्यक्त करताना आपण मत व्यक्त करतो, पण जर आपल्या मनात द्वेष नसेल कोणाच्या बाबतीतला, आपण काहीतरी सकारात्मक विचार करत असू आणि आपल्या मतांना काही कधी कधी दुखावतात माणसं, समजा म्हणजे होऊ शकतं की पटणार नाही. जसं अभि सर मगाशी म्हणाले की आपण टोकाची रिॲक्ट करतो भारतीय म्हणून. आपण असं की वेगळं मत असू शकतं, याचं मत आहे आणि ते विचार करू शकतो, मला नाही पटत तुझं, पण असं म्हणू शकतो. असं असायला पाहिजे. पण जे जास्त जरा प्रसिद्ध आहेत समजा, तर त्यांचं जास्त तुम्ही पण पसरवून टाकता त्यांचं आणि मग त्यांच्यावर परत त्यांच्यावर माणसं जास्त रिॲक्ट करतात, टीका करतात. मत द्वेषपूर्ण नसेल, कुठल्याही माणसाला कमी लेखणारं नसेल, तर मत व्यक्त करायला काय हरकत नाही. महेशजी? मुख्य म्हणजे मत असायला हवं ना. मत, मी ऑलवेज, माझं एकच मत आहे, टू एंटरटेन पीपल, आणि त्या पद्धतीने मी काम करत आलो. त्यामुळे मला कधी असा मत व्यक्त करताना विचार करावाच लागला नाही. कारण मी लोकांची करमणूक केली आणि करमणूक करणं हाच माझा ध्येय होता, हाच माझा हेतू होता. मी कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये कधी पडायच्या भानगडीत पडलो नाही. नाही, मी सिनेमाच्या माध्यमातून प्रश्न नव्हता माझा हा प्रश्न, कलाकार तुम्ही आहात, लोक तुम्हाला ओळखतात, सामाजिक राजकीय विषयांवर जेव्हा व्यक्त होता त्यावेळेला थोडा जास्त विचार करावा लागतो का? नाही, तुम्ही मला, आय नो व्हॉट युअर ड्रायव्हिंग ॲट. नाही, तोच प्रश्न मी यांना विचारला. त्यांनी आता जे उत्तर दिलं ते विचार करूनच दिलं होतं. आय नो व्हॉट युअर ड्रायव्हिंग ॲट, बट आय वोंट फॉल इन दॅट ट्रॅप. परत विचारताय तुम्हीच. रोहिणीताई काय सांग? मला वाटतं हे कम्प्लिटली वैयक्तिकच मत असेल. कलाकारांनी मला विचाराल तर मी राजकीय बाबतीत फार मत व्यक्त करत नाही. हा, सामाजिक बाबतीत असेल तर मी ते एक नागरिक म्हणून मी ते मत व्यक्त करीन. पण आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू पॉलिटिक्स. त्यामुळे कारण तुम्ही मत व्यक्त केलं की हा, हिने असं म्हटलंय ना, मग ही या पक्षाची, यांनी असं म्हटलंय ना की ह्या पक्षाची, लेबल्स लावून मोकळे होतात लोक. माझं ऍक्च्युअली मला वाटतं माझ्यापेक्षा बेटर तुम्हीच करेक्ट आहे, एकदम चांगलं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही जे म्हटलं की मला तेच विचारायचं होतं की लेबल लागतं, ह्या भीतीनं कलाकार आपलं मत होल्ड बॅक करतात. नाही,
भीतीमुळे नाही, पण मला हा पक्ष सुद्धा चुकीचा वाटतोय, हा पक्ष सुद्धा चुकीचा वाटतोय, मग मी कोणाला हे द्यायचं. मग जसं प्रसादने सांगितलं, मी मतपेटीमध्ये मत टाकीन माझं, ते माझं वैयक्तिक मत असेल. त्यामुळे जेव्हा कलाकार कोणी किंवा एक सेलिब्रिटी, कोणी कलाकार असं नाही पण कोणीही सेलिब्रिटी एक काहीतरी साईड घेतो, तेव्हा लगेच कारण ती गोष्ट त्याला पटतेय किंवा नाही ह्याचा विचार करतच नाहीत, त्यामुळे न बोलणंच बरं असं कुठेतरी म्हणजे राजकीय बाबतीत तरी मी असं म्हणेन माझं होतं. सामाजिक बाबतीत कुठे काही चुकत असेल तर ते मी डेफिनेटली बोलीन. मी पण खूप सहमत आहे मॅडम ज्या बोलल्या आता. सामाजिक मत हे आणि काही विचार असतात ना ते सततचे असतात, म्हणजे असं हंगामी मत नसते. आणि नैतिकता आपले हे ते काही हंगामी नसते की आता या सीझनमध्ये तुला काय चुकीचं वाटतंय असं नसतं. तर मॅडम म्हणलं की सामाजिक दृष्टी जे चुकीचं आहे ती चुकीचं आणि ते सगळ्यांच्या बाबतीत चुकीचं आहे. ते अमुक एका पक्षाने केलं की चांगलं आणि दुसऱ्या पक्षाने, आणि ते राजकीयला आले की मग त्याचं वेगळं होतं. पण एक माणूस सततचा जर तो मानवतावादी आहे तर तो सततचा मानवतावादीच असतो. आता या निवडणुकीला तो मानवतावादी नाही असं नसतंय. अभि, मी तुमच्याकडे येते. आम्हाला दुरून